श्रीराम नमस्कार. आज 17 जुलै 2022. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 42. मागील भागामध्ये एक दोन गोष्टीचं स्पष्टीकरण देताना पहिली एक कृती, आज्ञाचक्र हे जागृत करण्यासाठी पहिली पायरी काय, त्याची एक कृती सांगितली होती. मान वर करणं आणि मान खाली करणं. आणि ही कृती करत असताना कसं बसावं, कपडे कुठले घालावे, असे एकांनी प्रश्न केला. शक्यतो आसन करताना आपल्या कातडीला चिकटणार नाही असे वस्त्र परिधान करायचं असतं. आणि नाभीचक्रापासनं आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा मुख्यत्वे पुरुषांनी लुंगी स्वरूप वस्त्र गुंडाळलं तर सर्वोत्तम. याचं कारण असं, आपण वस्त्र का अंगावर घालतो तर लज्जा झाकण्यासाठी हा एक भाग झाला. आणि वातावरणात असलेली गोष्टी आपल्या त्वचेशी परस्पर संबंधात येऊ नये ही दुसरी गोष्ट झाली. पण जेव्हा चक्र जागृती होते, चक्राची ऊर्जा ही जेव्हा जागृत अवस्थेत येते आणि शरीरामध्ये ते ज्ञानतंतू काम करायला लागतात, तेव्हा आपल्या देहामध्येच जी ऊर्जा तयार होते त्यांनी आपल्या भोवती जमा झालेल्या सर्व वाईट शक्ती, वाईट कंपनं ह्यांचा नाश होतो. आणि हा नाश होताना जर अंगावर वस्त्र असेल तर आपण जसं म्हणतो की एखादी गाळण क्रिया करतो आपण, वस्त्रगाळ, तर तशी गाळण क्रिया होते. म्हणून निदान पुरुषांनी तरी कमरेपर्यंत नाभीच्या खाली, म्हणजे वस्त्र नेसताना सुद्धा नाभीच्या खाली पाहिजे, नाभीच्या खाली एक बोट. आणि ज्या माता भगिनी आता हा जेव्हा अभ्यास झाला तेव्हाची वस्त्ररचना असा आपण शब्द बघू, वास्तविक तो पेहराव म्हणायला पाहिजे, पण वस्त्ररचना की साडीच्या आतमध्ये परकर घातला जातो तर तो बेंबीच्या खाली एक बोट असावा. प्रत्येकाचं वापरणं, नाडी बांधणं, ज्याला नाडी बांधणं म्हणतात, हे वेगवेगळ्या पद्धतीने असतं. पण शास्त्रशुद्ध एक बोट खाली असावं. याचं कारण असं की जेव्हा नाभीच्या वर एक बोट, बांधताना नाभीच्या खाली एक बोट, पण नाभीच्या वर एक बोट जर तुम्ही नाडी बांधलीत किंवा तुम्ही पॅन्ट पुरुष जेव्हा घालतात तर त्याचा बेल्ट नाभीच्या वर एक बोट वर आला तर हा दाब, जो दाब निर्माण होतो तो गुदद्वार मोकळं करतो. म्हणजे जी पचनाची क्रिया असते त्या पचनाच्या क्रियेमध्ये जे ॲसिड, आम्ल उत्पन्न होतं त्याची उत्पत्ती दुप्पट होते. आपण बघितलेलं असेल बऱ्याच वेळा की लहान मुलाला पोटात दुखतं की आई सांगते पटकन जरा थोडंसं बटन सैल कर. बटन सैल कर म्हणजे काय की नाभीच्या भोवती असलेले ज्ञानतंतू ह्यांना मोकळं करायचं असतं. त्याच्यावरती जो दाब पडतो तो कमी करण्याचं काम ती गुंडी करते. आता ह्याच्यात एक गंमत अशी सांगतो की आम्हाला, म्हणजे मी शिकताना सांगितली गेली होती की ज्या पुरुषांचं, आता पॅन्ट हा नंतर प्रकार आलेला आहे, नाडी गेली, मग इलेस्टिक आलं, इलेस्टिक नंतर
गुंड्या आल्या, मग नंतर हुक आले. पण काजं हा प्रकार एक जो आहे हा करायला लागतो. आणि ज्या आपण कधीही बघितलं असेल तर गुंडी आणि हे काजं ही डाव्या हाताला आपल्याला गुंडी इथं लावायची आहे, तर आडवं त्याला ती फट केली जाते किंवा त्याच्यात गुंडी अडकवायची आणि तिथं काजं केलं जातं. पण हीच जर तुम्ही उभी केलीत, म्हणजे सोपी क्रिया आहे बघा कशी, ती जर उभी केलीत तर तुमचा शरीरातली पचनक्रिया 5 पट वेगाने काम करायला लागते. फक्त कृती काय होते, अशाच्या ऐवजी फक्त असं काजं उभं करायचं. आणि हा प्रयोग करून बघा. आपल्याकडे जुन्या पॅन्ट असतात किंवा काही एखादी शॉर्ट असेल की जी टाकाऊ असेल तर त्याला करून बघा हा प्रकार. कारण प्रयोग केल्याशिवाय कळणार नाही. गुंडी तीच, फक्त जी फट उत्पन्न होते त्या फटीमधनं तो स्त्राव उत्पन्न होतो आणि तो स्त्राव ह्या आज्ञाचक्रातनं मूलाधार चक्रापर्यंत ते ज्ञानतंतू त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. आता आज्ञाचक्र आपण बघताना काय आहे आज्ञाचक्र, की आपण आता आज्ञाचक्र ते सहस्त्रार चक्रापर्यंतचा जो हा प्रवास पाहतोय. एखादं स्टेशन आपण सोडलं, फक्त गाडीमध्ये चढण्यापुरतं आपण त्या स्टेशनवर येतो आणि नंतर गेलं की आपल्याला जिथं पोचायचं असतं तिथं कधी पोचतोय हीच माणसाला प्रतीक्षा असते किंवा ओढ असते. पण इथं कसं आहे की मूलाधार चक्र परत थोडंसं पाठीमागं यायला लागणार आहे. गणपती देवता आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती देवता आहे. आणि मनुष्याचं कर्म आणि प्रारब्ध ह्याचं नियंत्रण ह्या मूलाधार चक्रातनं होतं. हे माझ्या मते मी त्या मूलाधार चक्राच्या भागामध्ये सांगितलेलं आहे की अचेतन संस्थेशी परस्पर डायरेक्ट संबंध ह्या मूलाधार चक्राचा आहे. जो विचार मनामध्ये तुम्ही करता तो विचार क्षणात अचेतन संस्थेला पोचवायचं काम हे मूलाधार चक्र करतं. आणि आज्ञाचक्र मुळामध्ये गंमत अशी आहे की ही जी चक्र आपण जेव्हा अभ्यासतो तर ही अंग आहेत, जशी जिथं जिथं ती स्थित आहेत तशी. पण क्रियायोगामध्ये ह्या कपाळाला अंग मानलेलंच नाही आहे. अंग नाही येते. मनुष्याच्या अंतर्मनामध्ये लपलेली शक्ती ती या ठिकाणी जागृत होते. ध्यान करताना बरेच जण म्हणतात आम्हाला अमुक दिसतं, आम्हाला तमुक दिसतं, आम्हाला हा रंग दिसतो, कोणाला नाग दिसतो, कोणाला साप दिसतो, कोणाला प्राणी दिसतो, कोणाला देवता दिसते. तर का दिसते, तर तिथपर्यंत ते चक्र जागृत अवस्थेकडं जशी सुरुवात असते. म्हणजे बीजाचं ते अंकुर जमिनीतनं बाहेर, बीजातनं बाहेर येतो जमिनीतनं, पण लगेच फळ लागणार आहे का, तर नाही लागणार. सुरुवात आहे. पण ही सुरुवात होत असताना मनुष्याच्या मूलाधार चक्रात स्थित असलेलं त्याचं कर्म प्रारब्ध हे ताबडतोब जागा घेतं आणि जे विचार केलेले असतात हे त्या माणसाला तिथं दिसायला लागतात. म्हणून कपाळ जे आहे, आपण म्हणतो की कपाळ इथं आपलं भाग्य लिहिलेलं आहे सगळं, तर ते काय लिहिलेलं आहे, जे अदृश्य आहे ते दृश्य स्वरूपात बघाचं कार्य हे तुमच्या कपाळाचा बरोबर मधला हा बिंदू करत असतो, ज्याला तिसरा डोळा म्हटलेला आहे. किंवा आपण म्हणतो की इथं शंकराचा तिसरा डोळा इथं आहे, तो उघडला तर विध्वंस. म्हणजे एवढी
एक माणसाला माहीत असलेली गोष्ट आहे की तो शंकराने तिसरा डोळा उघडला तर विध्वंस. कोणी सांगितलं आणि कुठं लिहून ठेवलेलं आहे त्याला आधार नाही आहे. पण मग विध्वंस म्हणजे काय? तर आपण बघितलं असेल की पत्रिकेमध्ये जे पत्रिकाचा अभ्यास करतात, प्रत्येकाच्या पत्रिकात जसे ग्रह असतात त्याच्यात एक नेपच्यून ग्रह असतो. नेपच्यून हा ग्रह आहे एक. हा नेपच्यूनचा ताबा किंवा त्याची कंपनं ह्या आज्ञाचक्रावरती येतात. आणि मग मनुष्याला काय होतं, आपण एखाद्याला विचारलं ना की असं पुढं घडलेली घटना त्याला अगोदर दिसलेली असते किंवा पुढं घडणारी घटना त्याला दिसत असते. की बरेच जण असे असतात की आपल्याला अगोदरच सांगतात की तू अमुक अमुक रस्त्याने जाऊ नकोस बरं का, तू जाऊ नये असं मला वाटतं. हे जो सांगतो ज्याला जे वाटतं तेव्हा त्याचं आज्ञाचक्र ही त्याला ती घडणारी गोष्ट दाखवते. तो माणूस त्या रस्त्याने जातो आणि मग तिकडे गेल्यानंतर तो फोन करून सांगतो की तू म्हणला पण मी आलो, मला काही झालं नाही. आणि मग दुसरा म्हणतो की काय म्हणजे यांनी सांगितलं तरी काही झालं नाही, मी गेलो. आता ह्या घटनेमध्ये कोण खरं आणि काय कोण खोटं हा संबंधच नसतो. वास्तविकता तुमचं आज्ञाचक्र तुम्हाला काय दाखवत आहे हे महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा ह्या घटना घडत असतात, कंपनशास्त्राद्वारे जे मार्गदर्शन करतात, जे सिद्धिप्राप्त साधू आहेत, त्यांना या गोष्टी दिसत असतात कारण त्यांचं आज्ञाचक्र हे जागृत असतं. आणि ही जागरूकता स्त्री बीजामध्ये जास्त असते, स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि म्हणून पुरुष तर गंध लावतातच, अष्टगंध लावलं जातं पुरुषांच्या माथी, पण स्त्रियांना कुंकू का लावायला सांगितलेलं आहे त्याचं कारण मुख्यत्व आहे की पुढं घडणारी घटना एक असा नैसर्गिक गोष्ट अशी आहे की प्रत्येक स्त्रीला 6वा सेन्स हा परमेश्वराने बहाल केलेला आहे, 6th सेन्स. आणि हा तिच्या संरक्षणासाठी आहे. आणि ह्याची जागृत स्थान हे आज्ञाचक्र आहे. की एखादी समजा असं उदाहरणार्थ धरून चालू की एखादी युवती रस्त्याने चाललेली आहे आणि एखादा माणूस आला आणि म्हटला की तुम्हाला पाहिजे तर मी लिफ्ट देतो, तुम्ही एकट्याच चाललेले दिसता. तर एका क्षणामध्ये त्या स्त्रीचं आज्ञाचक्र जागृत होतं आणि तिला कळतं की समोरचा व्यक्ती कुठल्या उद्देशाने बोलतोय, खरं चांगल्या उद्देशाने बोलतोय का वाईट उद्देशाने बोलतोय हे तिला कळतं. पण कधी? तर तिच्या कपाळावरती कुंकू असेल तर. तुम्ही म्हणाल कुंकू विदेशीमध्ये म्हणजे परदेशामध्ये कुंकू लावतच नाहीत, मग तिथल्या लोकांना सेन्स नाही का? नक्कीच आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी संस्कृती आहे ती तिथं नाही आहे. आज ज्या दिशेने आपलाही देश चाललेला आहे, आपलीही मुलं ज्या मार्गावर चाललेली आहेत त्या मार्गावर विदेशामध्ये त्यांच्या पिढ्या 3-4 पिढ्या अगोदरपासून ते चालून गेलेले आहेत आणि आता ते भारतीय संस्कृती स्वीकारत आहेत. जर्मन हे त्याला जर्मन देश उत्तम उदाहरण आहे की त्या लोकांना कळलं की मंत्र म्हणजे काय आहे, विधी म्हणजे काय आहे. आणि आज ती लोक याचा अभ्यास करतायत आणि त्यांची संस्कृती सोडायचा प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवाने भारतात असलेली माणसं ती संस्कृती आपल्याशी करतायत, नको असलेली संस्कृती. मग एवढंसं कुंकू काय करतं, काय त्याच्यामध्ये आहे?
ताकद काय आहे? मग कुंकाच्या जागी तुम्ही म्हणाल की मी कागदाचं लेबल चिटकवतो आहे. जर काय कपाळावर काहीतरी पाहिजे तर त्याला काहीतरी मी चिटकवते. तर तसं नाही आहे. इथं गणिती विषय आहे. कुठल्या भागामध्ये तुमचा जन्म झालेला आहे हा पहिला भाग आहे. म्हणजे महाराष्ट्रात झाला आहे, केरळमध्ये झाला आहे, आंध्रात झाला आहे, तमिळनाडूत झाला आहे, राजस्थानमध्ये झाला आहे. कारण आज्ञाचक्र हे भौगोलिक परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतं. राजस्थानी स्त्रिया आपण बघतो कानात इथं टोचलंय, तिथं टोचलंय, 10 ठिकाणी टोचलेलं असतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे कानातनं जे ज्ञानतंतू जातात हे बहुतेक सर्व ज्ञानाचे तंतू हे कानातनं जातात. आणि आज्ञाचक्र नियंत्रित राहावं म्हणून ते सगळं कान टोचतात. मग त्याच्यात वेल असतो आणि त्या माणसांना, त्या भक्तांना जर बघितलं राजस्थानी स्त्रीला तर ते छान दिसतं. पण महाराष्ट्रीयन स्त्रीने जर ते तसं कृती केली तर आपण म्हणतो की हे काहीतरीच दिसतंय. का? कारण जो देह आहे किंवा देहाची स्वतःची एक ऊर्जा आहे ती जेव्हा स्वतःचं अस्तित्व दाखवते तेव्हा या जास्तच्या गोष्टी त्याच्यामध्ये स्वीकारल्या जात नाहीत. महाराष्ट्रीयन स्त्रीने हातामध्ये घातलेले तोडे, बांगड्या, नाकात घातलेली नथ ही इथल्या पर्यावरण आणि इथल्या महाराष्ट्रामध्ये निर्मित होणाऱ्या भौगोलिक ऊर्जेवरती अवलंबून आहेत. तिकडच्या स्त्रिया हातामध्ये बांगड्या, मोठ्या बांगड्या घालतात. मद्रासमध्ये अजून वेगळे प्रकार आहेत. म्हणजे त्या बाजूला तिथं स्त्रिया बऱ्याच याच्यामध्ये इथं पांढरं गंध लावतात. आणि ह्या गोष्टी एवढ्यासाठी महत्त्वाच्या आहेत की एखादी गोष्ट कुठं आपण वापरतोय हे महत्त्वाचं आहे. एखादी साधी आपण छत्री पुण्यामध्ये वापरतो, ती जर अति पाऊस पडणाऱ्या ठिकाणी जर घेऊन गेलो तर तिथं ती छत्री चालत नाही. तिथली माणसं म्हणतात हे तुमची इथं नाही चालणार. इथं हिमालयात गेलं तर ते बूट, आपले इथले बूट नाही चालत, तिथले बूट वेगळे असतात. म्हणजे पर्यावरणाप्रमाणे शरीराचा देह आणि चक्र काही प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात आणि त्याच्यावर अवलंबून असतात. हा दुसरा भाग झाला. मग आज्ञाचक्रामध्ये आता या स्त्रियांनी इथं कुंकू लावायचं त्याचं कारण असं आहे, हळदीपासून बनवलं जातं पहिलं. मग हळदीचा गुणधर्म त्याच्यामध्ये पाहिला जातो. एखादी गोष्ट आपण लहानपणापासून बघतोय की कुठे जखम झाली, पडलो, खरचटलं तर पटकन हळद लावली जाते. का लावली जाते? तर जंतुनाशक आहे. आणि लाल रंग म्हणजे कुठेही लाल रंग जर बघितला तर ती धोक्याची सूचना, जिथं जिथं धोक्याची सूचना दाखवतात तिथं लाल रंग लावतात, लाल ठिपका लावतात. तर ह्या हळदीमध्ये म्हणजे जंतुनाशकामध्ये जी शरीराला सांभाळून घेते, शरीराचं रक्षण करते आणि तिच्यामध्ये हा लाल रंग मिसळला जातो. का मिसळला जातो? कारण सूर्यापासनं येणारी कंपनं, किरण वेगळी आणि कंपनं वेगळी, ती बरोबर ह्या आज्ञाचक्राच्या मध्ये जिथं ती कुंकू लावलं जातं त्या कुंकावरती येऊन पडतात. आता प्रत्येक स्त्रीचा देह हा वेगळा आहे. म्हणजे आपण म्हणतो की एखादा पदार्थ खायला दिला तर आईला पचेल तर कदाचित मुलीला पचणार नाही. आई मुलीला जर पचत नाही पण सासूला पचेल. म्हणजे प्रत्येक देह
हा त्याच्या कर्माप्रमाणे प्रारब्धानुसार तयार झालेला असतो. भगवंतांनी करतानाच केलेलं आहे. आणि ह्याचं अजून एक ह्याचं प्रूफ काय, तर जी बालकं व्यंगाने जन्माला येतात, आपण बघतो की बरीच काही जण त्यांचं अर्धवट असतात, त्यांना कळत नाही, हातपाय नीट चालत नाही, डोळे तिरके असतात. तर ही कशामुळं, तर ह्या किरणांमुळं. म्हणजे सूर्याची किरणं आणि कंपनं जेव्हा स्त्रीच्या आज्ञाचक्रावर पडतात. मी 2 उदाहरणं माझ्या माहितीतली अशी आहेत की त्या दोघांच्या मुलांना जी जन्मली त्यांना व्यंग आहे, आणि दुर्दैवानी दोन्ही आया कपाळावर कधीही कुंकू लावायच्या नाहीत. आता त्या मुलाचं प्रारब्ध हा नंतरचा भाग झाला. भगवंताची ही एक लीला आहे की कोणाला कसं निवडावं आणि कोणाचं कारण काय घ्यावं, आणि ह्या कारणानुसारच त्याचा सगळा खेळ चाललेला असतो. आणि जेव्हा त्या ताईंना म्हटलं, त्या स्वतः डॉक्टर आहेत, आता सांभाळणार तर आलं, प्रारब्ध आलं, पण म्हटलं जेव्हा दुसरा चान्स घ्याल, निदान आजपासून कुंकू लावायला सुरुवात करा. आणि गंमत बघा, आपल्या शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे की जरी सूर्यापासनं येणारी किरणं, सूर्यापासनं येणारी कंपनं ही जेव्हा इथं पडतात आणि जर देहाला जर ती सोसवली नाही तर ती दुरुस्त करायचं किंवा त्याच्यापासनं शरीराला हानी न होऊ द्यायचं काम त्या कुंकाच्या अगोदर लावलेली हळद करते. म्हणजे गंमत अशी आहे की बघा किती आपलं शास्त्र, आपले संस्कार किती महत्त्वाचे आहेत. कुंकू हळद म्हणत नाहीत, हळद कुंकू म्हणतात, हळदी कुंकू म्हणतात. हळदी ही लावली जाते आणि हळद ही वापरली जाते. आपण म्हणतो हळदचा कार्यक्रम झाला का नाही म्हण, हळदीचा कार्यक्रम झाला का म्हणतो. आणि जेव्हा हळद पहिल्यांदा लावली जाते ती बरोबर ह्या ठिकाणी लावली जाते. त्या ठिकाणी हाड आणि एक प्रकारची भेग आहे. आतमध्ये कवटीला जर पाहिलं तर तिथे एक प्रकारची भेग आहे की जी आपल्या छोटा मेंदू आणि मोठ्या मेंदूमध्ये एक द्रव पदार्थ साठवून ठेवायची जागा आहे, त्या जागेला सुरक्षित ठेवते. आणि मग इथं जेव्हा पहिल्यांदा हळद लावली जाते आणि मग कुंकू लावलं जातं, हा आपल्या सर्व हिंदू स्त्रियांना माहिती असलेली गोष्ट आहे. पण हल्ली फक्त कुंकू लावलं जातं. तर त्यांनी हळद लावली तर त्याचा तुम्हाला फायदा डबल होणार आहे. कारण नुसतं कुंकू म्हणजे हेल्मेट डोक्यावरती घालायचं, पण त्याला जो हेल्मेट पडू नये म्हणून जो बेल्ट आहे तो बांधायचाच नाही, तर ते हेल्मेट कधीही पडू शकतं वाऱ्याने. अगदी हीच कृती आपल्या देहाला हळद करते. अष्टगंधामध्ये जे पुरुष लावतात त्याच्यात जी गंध वापरली जातात त्या प्रत्येक घटकाचं सुद्धा हेच कार्य असतं की जेवढी ऊर्जा आहे तेवढी ऊर्जा नियंत्रित करून ठेवायचं. हल्ली पुरुषांना गंध लावायला नको वाटतं, किंवा काही ऑफिसेसमध्ये दुर्दैवाने बंदी घातलेली आहे की गंध घालून यायची नाही. मग मी जीन घातलेली, टी शर्ट घातल्यावर त्याच्यावर गंध कसा लावणार. तर ते का लावायचं, त्याचे कारणं आहेत आणि सुरुवातीपासूनच ही कारणं आहेत. आपण अगदी मंदिरात जातो, आपल्या घरामध्ये पूजा करतो, अगदी स्वामींना सुद्धा असं गंध काढतो आणि त्याच्यामध्ये बुक्का आणि गंध छान दिसतं असं आपण म्हणतो. किती सुंदर आरास केली आहे. आळंदीला जे जातात त्यांना माहिती असेल की ती माणसं येऊन तुम्हाला गंध लावतात.
त्या प्रकारे गंध लावतात. पण ते गंध लावल्यानंतर तो ज्या क्षणाचा जो अनुभव मिळतो तो घेणं गरजेचं आहे. कारण आपण लाजेखातर ती गोष्ट करत नाही, हे दुर्दैव आहे. मुळात जेव्हा गंध असं लावलं जातं, उलटं लावलं जातं, तर याचा पहिला अर्थ असा आहे की जीवनामध्ये उच्च स्थिती आणि नीच स्थिती हे दोन्ही जिथं मिळतं आणि समाप्त होतं. बुक्का कुठल्या रंगाचा आहे? तर काळ्या रंगाचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय लावतात, मध्ये अष्टगंध जे लावतात ते केशरी रंगाचं असतं. म्हणजे दोन्ही रूपं तिथं तुम्हाला त्या तत्वामध्ये अडकतात किंवा तत्वामध्ये येतात. बुक्का हा काही वाईट नाही, पण आपण म्हणतो ना, यांनी मला 500 रुपयाला बुक्का लावला. म्हणजे काय लावलं बाबा? तर बुक्का लावणं किंवा बुक्का या शब्दाचा जी काळीमा आहे किंवा जी काजळी आहे, त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जी कंपनं तुम्हाला ती खेचली जातात ती कुठंतरी साठवणं हे सुद्धा गरजेचं आहे. उत्तम खाणं जरी खाल्लं, घर किती सुंदर जरी असलं, तरी त्या घराच्या आतमध्ये एक आपण डस्टबिन ठेवतो. आणि ती डस्टबिन ठेवली की आपण खाणं झालं की त्याच्यामध्ये ते टाकतो. म्हणून ती घाण झाली का? तर नाही. उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आपण वापरल्यानंतर त्याचा जेव्हा निचरा करायला लागतो तेव्हा त्याच्यात ते टाकल्या जातात. तसं मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहेत हे योग्य तऱ्हेने, नीट ऐका, मनुष्याच्या बुद्धीमध्ये किंवा मनुष्याची जी वैचारिकता आहे, काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार, दंभ, या सर्व गोष्टी जरी सोडाच्या ठरवल्या तरी त्या कुठंतरी नेऊन तुम्हाला टाकायला पाहिजेत. गोष्ट सुटली, घरामध्ये केर काढून झाला तरी कुठंतरी दुसरा एखादा म्हणला नाही, आत्ता घरामध्ये कार काढला, तो म्हणला हो का, मला केरसुणी दे, मी बरोबर तुला दाखवतो कुठं कचरा आहे. याचा अर्थ काय की किती स्वच्छ केलं तरी थोडंसं हे राहतंच. मग ते साठवायला जागा पाहिजे. आपल्या देहावर त्याचा परिणाम होतो. आणि मग हा बुक्का, तो जो रंग आहे, ते काम तो करतो. काही ठिकाणी कोळशापासून बनवला असतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणी ऋणभार आहे, ज्या घरामध्ये ऋणभारित कंपनं आहेत, तिथं जर तुम्ही कोळसा ठेवलात किंवा हा बुक्का ठेवलात तर तुमच्या घरामधली निगेटिव्ह कंपनं, वाईट कंपनं ही क्षणामध्ये नाश पावतात. वारकरी संप्रदायामध्ये बुक्का लावतात, तुळशीची माळ गळ्यात घालतात आणि बुक्का लावतात. ती का लावतात? उगाच त्यांचं काय प्रतीक नाही आहे बुक्का म्हणजे. की जे काही विचारांनी, ज्या सात्विक भावाने तू आता या पंथात आलेला आहेस तरी राहिलं तरी ते इथनं सामावून जाणार आहे. सिग्नल बघितला तर लाल, पिवळा आणि हिरवा असा असतो. म्हणजे लाल आणि हिरवा दोनच नसतो. थांबा, मग पहा पिवळा आणि मग जा, असा तो अर्थ आहे. तसं मनुष्य देवाला आज्ञाचक्रावर जेव्हा गंध लावलं जातं, ज्या पद्धतीने जिथं हळद आणि कुंकू आपल्या देहामध्ये उत्पन्न होणारे रोग आणि तुमच्या कर्मामध्ये असलेले भोग हे जर कमी व्हावे आणि आपलं शरीर चैतन्यमय वाटावं असं जर वाटत असेल आणि त्या देहाला तुम्हाला चैतन्य प्राप्त, आपण काय करतो, दिसत नाही ना चांगलं, आपण छान दिसत नाही ना, मग मेकअप करतो. पण पाणी लागलं की तो मेकअप निघून जातो आणि मूळ स्वरूप येतं आणि म्हणतो शी काय घाण दिसायला आहे. हे सगळं मेकअपचं काम आहे. पण आपलं शास्त्र
आपल्या ह्या चक्रशास्त्रामध्ये ही कृती दिलेली आहे की तुमचा देह तेजोमय कसा करायचा, आज्ञाचक्र तेजोमय कसं करायचं. जागृत झालं पण ते त्याचं तेज, त्याची बॅटरी, फोन चांगला आहे पण त्याची बॅटरीच जर चार्ज नसेल तर तो फोन किती उत्तम कंपनीचा असो त्याचा उपयोग काय. म्हणून हळद आणि कुंकू ह्या दोन्ही गोष्टी स्त्रियांनी लावणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागं मला काय वाटतं हा जर त्यांनी विचार केला तर त्यासारखं दुर्दैव हे नाही आहे. कारण नुसतं कुंकू काही नाही ना, सर कुंकू लाव. आपण बघा घरामध्ये एखादी स्त्री आली ना की आपण म्हणतो आता तुम्ही निघताय का, थांब जरा कुंकू लावते. तेव्हा हळद लावते म्हणतो का आपण? ती स्त्री म्हणते का आपण थांब जरा हळद कुंकू लावते? तर नाही म्हणत. नुसतं कुंकू लावते म्हणते, पण लावताना पहिल्यांदा हळद लावते आणि मग कुंकू लावते. आणि ज्या घरामध्ये एखादी बाहेरची स्त्री आलेली हळद कुंकू लावलं जातं तर ती बाहेरची स्त्रीसुद्धा त्या घरातल्या व्यक्तीला हळद कुंकू लावते. म्हणजे ते सर्कल पूर्ण होतं, म्हणजे ते वर्तुळ पूर्ण होतं. अन्यथा घरामध्ये जी स्त्री आहे तिने जर समोरच्या स्त्रीच्या आज्ञाचक्रावरती जेव्हा हळद कुंकू लावलं जातं तेव्हा स्वतःमधली कंपनं त्या समोरच्या स्त्रीमध्ये सोडली जातात. पण जेव्हा ती स्त्री जी लावून घेते ती परत तेच हळद कुंकू घेऊन त्या ज्या जिने लावलेलं असतं तिला लावते, तेव्हा घेतलेलं परत दिलं जातं. आणि ही कृती करताना एक गोष्ट कधी बघा तुम्ही, ज्या घरामधली ही कृती घडत असते त्या घरातली स्त्री पहिल्यांदा लावते. बाहेरची स्त्री पहिल्यांदा लावते का? तर नाही लावत. का नाही लावत? कारण पहिलं घेणं काम आहे आणि मग जे घेतलंय ते परत तिथल्या तिथं देणं काम आहे. म्हणून हळदी कुंकू जो समारंभ असतो त्याच्यामध्ये हे आज्ञाचक्र जागृतीचं काम जे आहे हे करणं आणि ते टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ध्यान प्रक्रियेमध्ये ह्या कृती ज्या आहेत आपला देह तयार करायचा आहे. नुसते विचारांनी नाही तर विचारांबरोबर आपला देह कसा तयार होतो, काय आहे आणि काय नाही. नुसतं घर घेतलं आणि 4 भिंतींचं तर बिल्डरकडं आपण त्या घराचे पैसे देतो, पण आतमधली जी सजावट आहे ही तुम्हाला तुमचे वेगळे पैसे देऊन तुमच्या मनाप्रमाणे केली जाते. मग भगवंतानी तुम्हाला हे ध्यान कसं करायचं ही क्रिया तर तुम्हाला सांगितलेली आहे. ही क्रिया तुम्ही करू शकता, कराल, पण ती क्रिया उचित होण्यासाठी त्या घराला घरपण येण्यासाठी आतमध्ये जी मांडणी करायला लागते त्याच्यात जे चैतन्य आणणं. एखाद्या 4 भिंती जर केल्या आणि नुसतं त्याला म्हटलं चल आता याच्यामध्ये झोपायला जाऊ, तू म्हणते काय हे तर नुसतं अजून घर तयार व्हायचं आहे. तुम्ही म्हणाल झालं की घर बांधून सगळं, तो म्हणतो आत काय आहे? काहीच नाही. म्हणजे गोष्ट नीट लक्षात घ्या की ध्यानाची अवस्था नुसती कळणं आणि ती जगणं हा फरक आहे. मग हे कळण्यासाठी आतमधनं घर की आता ठीक आहे आतनं घर सुंदर सजवलं, मग येणारा माणूस म्हणेल अरे काय आतनं घर सुरेख केलं आहे पण बाहेर रंगच दिला नाहीत, बाहेरनं कसं दिसतंय, एवढा खर्च केला निदान बाहेरचा रंग तरी बदलायचा. हा बाहेरचा रंग म्हणजे येणाऱ्याला पहिलं दर्शन कशाचं होणार आहे तर बाह्य अवस्थेचं, बाह्य स्थितीचं दर्शन होणार आहे. आणि ही बाह्य स्थिती म्हणजे कपाळावर असलेलं गंध किंवा हळद आणि कुंकू. हे कशासाठी सांगणं गरजेचं आहे की देहाची, विचारांची स्थिरता या कृतींवरती अवलंबून आहे. आता जसं गंमत अशी आहे की आपण एखाद्या ठिकाणी जातो, तांत्रिक मांत्रिक ठिकाणी जातो, प्रत्येक माणूस जातो, तो ओळखायचं कसं तर याची नजर पण दिलेली आहे की जे इथं बटपटलेलं असतं. मोशाच बघा काही काही ठिकाणी ज्या ह्या तांत्रिक मांत्रिक गोष्टी करतात ना ते त्यांच्या इथं कपाळावरती असं सगळं बरबटलेलं असतं.
आणि बरबरटलेली अवस्था म्हणजेच काय आहे, तर आज्ञाचक्र जागृत आहे, पण त्याच्यामधनं चुकीची कंपनं बाहेर पडत आहेत, वाईट कंपनं बाहेर पडत आहेत. अशा ठिकाणी थांबू पण नाही. आणि अशा ठिकाणी अनादर झाला तरी चालेल, आपण तिथं अशा ठिकाणी हळद कुंकू लावून पण घेऊ नये. कारण हे कारण आहे. एखाद्या आपण नवरात्रात देवीच्या उत्सवाला जातो, मंदिरात जातो, आणि तिथं बऱ्याच ठिकाणी पाहतो की अशा प्रकारची कृती केलेल्या असतात. तर तेव्हा त्या देवतेचा आपण अभ्यास करणं गरजेचं असतो. नाही तर तिथं एवढं लावलेलं आहे देवीला म्हणून आपण लावायचं, हे चुकीचं आहे. त्या देवीला लावलं, त्या देवतेचं जे स्थापन केलेलं आहे त्याचं तत्व काय आहे, तिथं स्थापन करण्यापाठीमागचं कारण काय आहे, ह्याचा पूर्ण इतिहासाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण तो केला नाही तर तुम्हाला जे तुम्ही चांगली कंपनी घ्यायला जाल तिथं तुम्हाला चुकीची वाईट कंपनी येतील. कारण आज्ञाचक्र हा म्हणजे एक प्रकारचा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी तिथं हम आणि क्षम बीजामध्ये बसवलेल्या आहेत. मग ध्यान करताना मोह, माया, अहंकार आणि दंभ ह्या जेव्हा गोष्टी सोडल्या जातात, तेव्हा सोडल्यावर सुद्धा आपल्या देहाचं रक्षण कुठेतरी राहिलेलं असतं. म्हणून हे गंध लावलं जातं. आणि गंध म्हणजे स्वीकारणं. गंधाचा अर्थ तिथं काही लावलं डोक्यावरती कपाळावर म्हणजे ते गंध होत नाही. गंध म्हणजे स्वीकारणं. आई मुलाला म्हणते नुसता खेळत असतोस, अभ्यासाचा काही गंध आहे का? म्हणजे काय? कपाळावर लावलेलं अष्टगंध, कुंकू, पिंजर तर नाही. गंध म्हणजे स्वीकारणं. काय स्वीकारलं आहे आणि त्याचा आपल्याला किती गंध आहे. म्हणून आपण म्हणतो की एखाद्या शरीराला, एखाद्या आपण माणसाच्या जवळ जातो तर त्याला असं म्हणत नाही आपण की त्याच्या शरीराला वास येतोय घाण, दुर्गंध म्हणतो. घाणेरड्या ठिकाणी जातो तिथं दुर्गंध येतो. कारण जिथं गंध नाही म्हणजे जे स्वीकारतोय ते अस्वीकृत आहे असं थोडक्यात ते दाखवणं. म्हणजे मला जे नको आहे ते स्वीकारायला लागतंय, म्हणजे वाईट गोष्ट, त्याला दुर्गंध म्हणतात. मग आज्ञाचक्राचं जेव्हा आपण ध्यानाच्या अनुषंगाने सहस्त्रार चक्राकडे जेव्हा जाताना जेव्हा विचार करतो, जेव्हा ध्यानाला तुम्ही बसता, तेव्हा तुमच्या आज्ञाचक्रावर, कपाळावर, दोन भुवयांच्या मध्ये पुरुषांच्या गंध असणं आवश्यक आहे. मग त्याच्यावरती प्रश्न येईल, कुठलं लावू? अष्टगंध लावू? मग पुण्यातलं यांचं लावू का त्यांचं लावू का? मग मला इथनं मिळालंय ते लावू का? मग आम्हाला भस्म मिळालंय ते लावू का? तर भस्म ही गोष्ट म्हणजे काय आहे, तर तुम्हाला निवृत्त करते तेव्हा भस्म लावा. एखादी गोष्ट जळून भस्म होते. भस्म म्हणजे काय होतं? त्याची राख होते. परत नवीन त्याच्यात जी गोष्ट असतं तिचा पूर्ण नाश, तेव्हा भस्म, आणि तिचा वेगळा गंध होतो. म्हणून गंध हे अष्टगंध आपल्या चंदनाच्या सहाण, म्हणजे सहाण चंदनाची म्हणतात, असतं वास्तविक कोड. पण आपण म्हणतो की साणेवर चंदन उगाळून घेतलं, तर ते उगाळून घेऊन आपण लावावं. हा एक भाग. बाजारातलं तयार अष्टगंध आणू नये. त्याचं कारण असं सांगतो की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट केमिकल असतं. दुसरी गोष्ट कुठलं प्रमाण काय आहे हे तुम्हाला माहीत नसतं. 4 वेळे आज्ञाचक्राला जेव्हा गंध लावलं जातं तेव्हा साणेवरती 4 वेळे.
म्हणजे जेव्हा आता पाणी टाकलं, लहानपणापासून प्रत्येकाच्या घरात सहाण आणि चंदनाचं खोड, लाकूड म्हणत नाहीत, खोड. खोड म्हणजे काय? जी काढली जाते तिला खोड म्हणतात. दोष जी काढते ती खोड. हे काय करतं? तुमच्या जीवनातली खोड काढून टाकते. म्हणून ते चंदनाचं खोड झिजवायचं असतं, लाकूड म्हणायचं नाही. तर शब्द खोड हा त्याच्यासाठी वापरला आहे. 4 थेंब सानेवर, 5वा थेंब येता कामा नये. मोजून 4 थेंब घ्यायचे आणि त्याच्यावर 4च वेळा 1, 2, 3 आणि 4 बस. आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, प्रदर्शन करायचं नाही आहे. आणि जेवढं आहे तेवढं ह्या रवीच्या बोटांनी असं एकत्रीकरण करून घ्यायचं आहे, जे असेल ते. आणि ध्यान करताना आज्ञाचक्रावर ह्या रवीच्याच बोटांनी तुम्हाला ते लावायचं आहे. फक्त एकच गंमत अशी आहे की एकदा तुम्ही लावलत की परत त्याला तिथं हात लावायचा नाही. की अरे लागलंच नाही आहे, इथंच राहिलं, मग परत आपण असं करून करून लावू तर नाही. एकदाच आपण घरामध्ये प्रवेश करताना दरवाजा 10 वेळा उघडझाप करून बाहेर जात नाही, एकदाच उघडतो आणि आत घरात प्रवेश करतो. तसं तो एकदाच. आणि स्त्रियांनी लावताना हळद कुंकू, आपल्या कुयरीची रचनाच तशी आहे की ही 2 बोटं ही त्याच्यामध्ये बरोबर बुडवली जातात आणि ह्याच्यात तुम्ही लावू शकता. सुरुवातीला लागणार नाही, पण जसजसं तुमच्या शरीरामध्ये, देहामध्ये ऊर्जा उत्पन्न होईल, ते चैतन्य जागृत व्हायला लागेल, तेव्हापासनं आपोआप जेवढं हे तुम्ही घेताय, पण भगवंत, ते निसर्ग, तुमच्या शरीरातली उत्पन्न, बोटांमध्ये झालेली कंपनं कितीची डिमांड करतं ही तुमचं ते बोट ठरवते, तुम्ही ठरवत नाही. तुम्ही अगदी ओलं जरी केलं आणि जरी लावलं तरी जेवढं लागायचं आहे तेवढंच लागणार आणि ओलं लावू नये. आणि तिथं लावायचं आहे हळद आणि कुंकू. आता काही काही स्त्रिया भगिनींना ते लावल्यानंतर असं फिरवायची सवय असते, तर ते फिरवायचं नाही. ते फिरवू नये म्हणून रात्री कुंकू 4 थेंब तुपामध्ये, पातळ तुपामध्ये ते कुंकू भिजवून ठेवावं आणि हळद कोरडी आणि कुंकू ते लावावं. एक लावलं तरी चालणार आहे. बोटही 2 वापरायचे आहेत. हळदीला हे बोट, करंगळीच्या शेजारचं, आणि कुंकूला हे बोट. आपण आज्ञाचक्र जागृत करण्यासाठीची ही सांगितलेली बोटं आहेत. ह्यानी लावायचं का, कशाने लावायचं का ते नाही, ही त्याचीच बोटं आहेत. तर हीच लावायला पाहिजे जेव्हा आपण आपलं स्वतःला, शरीराला चार्ज करत असतो या गंधाद्वारे. ही गंध नाही आहेत, हे तुमच्यासाठी हा चैतन्याचा, ऊर्जेचा गेटपास आहे. कारण कपाळावरती गंध असणं म्हणजे ते चैतन्याचं प्रतीक आहे, हे विसरता कामा नये. बरेच जण, 90% जण म्हणलात तरी चालेल, ध्यान कृती करताना एकाच्याही कपाळावर काहीही नसतं, नुसतं घेऊन बसतात, आंघोळ करून बसतात किंवा काही नुसतं तोंड धुवून बसतात, पण ही कृती करत नाहीत. आणि त्याच्यामुळं ज्या चैतन्याची, ज्या ऊर्जेची प्राप्ती व्हायला पाहिजे ती प्राप्ती काही होत नाही. म्हणून याच्यासाठी तुम्हाला अगोदर स्वतःच्या देहातलं आज्ञाचक्रचं दरवाजा कसा उघडायचा हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही कृती ही खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून भगवंतानी आपल्या शास्त्रामध्ये त्याच्यात पूजा का सांगितलेली आहे, तर आपण जे आपला देह तयार करत असतो, आपल्या ज्या षटचक्रांना आपण
जे आवाहन करत असतो, तर वास्तविक आपण जेव्हा मूर्तीपूजा करतो तेव्हा त्या प्रत्येक मूर्तीला त्या त्या ठिकाणी जिथं चक्र असतात तिथं गंध लावलं जातं. म्हणजे ती जागृत अवस्था आपण तयार करतो. एखादी मूर्ती बघा तुम्ही, त्याला असं गंधच लावलं नाही तर कशी दिसेल? तुम्हाला ते चैतन्य दिसेल का? ती चैतन्य प्राप्ती दिसेल का? तर दिसणारच नाही. कारण ते एक चैतन्याचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप हे तुम्हाला दिसायलाच पाहिजे. तुमच्या दिसण्यापेक्षा ते घडवायलाच पाहिजे, गरजेचंच आहे. ज्या स्त्री भगिनी हळद कुंकू नियमित लावतात, त्यांच्या जीवनामध्ये अपत्यप्राप्ती होत नाही. ही अडचण त्यांचं प्रारब्ध खराब असेल तरच येऊ शकते, नाही तर येणार नाही. कारण येऊच शकत नाही, इतकी नियंत्रित ऊर्जा त्या कपाळावरती तयार होते. पण एक लक्षात घ्या, एखादं त्याच्यामध्ये म्हणू शकेल आम्ही हळद कुंकू लावतो तरी मला मूल नाही, तर ते कुंकू म्हणजे तुम्ही काय वापरता, प्रक्रिया आहे. दरवाजा उघडताना लाथ मारून जर तुम्ही उघडलात किंवा जोरात ढकललात तर त्याला दरवाजा उघडणं म्हणत नाही. कुठलीही गोष्टीची क्रिया करताना ती शांत पद्धतीने, आणि तेव्हा मनस्वास्थ्य तुमचं शांत हवं, विचार शांत हवे. अन्यथा दार ढकलून आतमध्ये गेला, घरामध्ये आदळापट केली. स्त्रियांनी घरामध्ये आदळापट करू नये. जुन्या काळी म्हणायचे भांड्याला भांडं लागतं. अगदी बरोबर आहे. म्हणून तर ती शेजारी ठेवलेली असायची की घरातला अधिकारी व्यक्तीला लगेच कळायचं की घरामधल्या स्त्रीचं काहीतरी बिनसलंय. जुनं तुम्ही घर बघा, त्याच्यावर फळीवर अशी मांडून ठेवलेली असायची भांडी, मग त्याच्यावर परत अजून एक भांडं, मग ग्लास. पण कुठंतरी त्या बाईचं बिनसलं की ती भांडी पाडायची, की तेव्हा त्या घरातल्या पुरुषाला कळायचं काहीतरी बिनसलंय. आणि ही भांडी लावून ठेवण्यात या रचनेमध्ये सुद्धा गंमत अशी होती की घरामध्ये त्या स्त्रीच्या विचारांमध्ये उत्पन्न झालेल्या वाईट कल्पनांची गोष्ट म्हणजे हेवे दावे, हे सुद्धा त्या भांड्यातनं ते जायचे. कारण त्यातनं नाद उत्पन्न व्हायचा. प्रत्येक भांड्याचा एक नाद उत्पन्न होतो, विचार बदलला जायचा. कुठल्याही गोष्टीचा जर नाद उत्पन्न झाला तर त्याचा विचार बदलला जातो. एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, गणपतीची मिरवणूक बघितली, पण जोपर्यंत ढोल ताशा नाही तोपर्यंत ती गणपतीची मिरवणुकीमध्ये चैतन्यच नाही. मग फक्त आवाजच आहे का? तर तो नाद आहे. कसाही ढोल वाजवला किंवा कसाही ताशा वाजवला तर आनंद होणार आहे का? सुखावा होणार आहे का? तर नाही होणार. योग्य नाद, योग्य कृती, योग्य चैतन्य हे जर उत्पन्न व्हायचं असेल तर कृती योग्य होणं गरजेचं आहे. म्हणून ध्यानाच्या अवस्थेमध्ये आज्ञाचक्राला जेव्हा जागृत अवस्था करायची असते तेव्हा वास्तविक कुठलाही नाद, कुठलंही, आपण एखादा म्हणतो की मोबाईलवरती ओंकार लावला, मोबाईलवरती हे ध्यानाचं संगीत लावलं, लावायची गरज नाही. कारण जो उत्पन्न, जो ऐकणारा नाद असतो, तुम्ही तुमचा कान जे नाद ऐकत असता तो तुमच्या देहाला स्वीकृत असेलच असं नाही. मग याच्यासाठी काय करायचं की नाही ठीक आहे, मग आता काय करू आम्ही, आमचं लक्षच लागत नाही काही. तर हातामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शंख हा पूजेमध्ये ठेवलेला असतो. नसेल तर आणायला लागेल. आणि हा शंख जर तुम्ही हातात धरलात आणि शंखाचं जे मुख आहे पुढं जे गोल असतं ते जर समोरच्या बाजूला धरलं आणि तो शंख धरलात हातामध्ये, आणि जेव्हा तुम्ही डोळे मिटाल 3 दिवस करून बघा, तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या कानामध्ये आपोआप नाद ऐकायला सुरुवात येईल. अगदी बाहेर तुमच्या घराच्या हॉलमध्ये टी व्ही जरी लावलेला असेल आणि हातामध्ये तुम्ही शंख धरून जर डोळे मिटून बसलात तर तुम्हाला
सहज आसनामध्ये बसायचं. खुर्चीवर, सोफ्यावर, कोचावर बसायचं नाही आहे. सहज आसनात बसा. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी लाकडाच्या चौरंगावर बसावं. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी लाकडाच्या खुर्चीवर बसावं, लोखंडाच्या खुर्चीवर बसायचं नाही. आणि नुसता शंख जर हातात धरलात तर तुम्हाला नाद ऐकू येणार आहे. आणि ही कृती अशी धराची, ही कृती आपण बघितली असेल. ह्या कृतीमध्ये बरेच जण क्रियायोगामध्ये बसलेले आहेत. तर वास्तविक तिथं हातामध्ये शंख आहे. आणि हा शंख जेव्हा तुम्ही असा धरता तेव्हा नाद उत्पन्न होतो आणि तो एकाग्रतेकडे देतो. एक खूप म्हणजे गंमत अशी आहे की उदाहरण जेव्हा मला कळलं आणि ह्याची चर्चा झाली होती, श्रावणात झाली होती, मला आत्ता आठवलं म्हणून सांगतो की हे जे सांगितलं गेलं तेव्हा डॉक्टरांबरोबर चर्चा झाली आणि श्रावण महिना चालू होता. मला म्हणाले की असं करा, परवा दिवशी सकाळी लवकर या, आपण ओंकारेश्वराच्या मंदिरात जाऊ. म्हटलं ठीक आहे. आणि मग 2 दिवसानंतर ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो. आणि तिथं ती जी पिंडी होती आणि त्या पिंडीचा लिंगाचा जो आकार होता त्याला त्या दिवशी लोणी लावलं जायचं होतं. म्हणजे लोण्यानी त्याला त्या दिवशीचं दान होतं ते लोणी त्याने सजवण्यासाठी वापरणार होते. आणि बसा म्हणले. तेही बसले, मीही बसलो. आणि ते गुरुजी आले, त्यांनी त्या घंगाळ्यामध्ये लोणी आणलं होतं आणि दोन्ही हाताने पहिल्यांदा हातात घेतलं. आणि मला म्हणले कृती आपल्याला बघायची, ही कृती नीट बघायची. म्हटलं ठीक आहे. जे गुरुजी हे कृती करत होते त्यांच्या चेहऱ्यावरचे पण भाव बघा म्हणाले. म्हटलं ठीक आहे. आणि त्या लिंगाला त्यांनी ते पहिल्यांदा असा हे लावला सगळ्यांनी, पण असं मला अपेक्षित होतं की ते लावते. पण त्या गंगाळातनं त्यांनी ते असं दोन्ही हाताने घेतलं आणि शंकराच्या पिंडीला असा लावायला सुरुवात केली. ते लावलं, व्यवस्थित लावलं. ही एक कृती झाली. त्याच्यावरती एक बेलाचं पान ठेवलं. वरती जिथं पिंडीचं वरचं टोक होतं जिथं असं, तिथं गंध काढलं त्यांनी. एक फूल वाहिलं. बाकीची पूजा त्यांनी जसं मांडायचं आहे तसं मांडली. आणि म्हणले, आम्ही बघितलं, एवढं बघितलं. मग ते गुरुजी हात धुवायला गेले आणि ते डॉक्टरांना ओळखणारे होते. मग ते आले, डॉक्टरांना नमस्कार करण्यासाठी आले. आणि डॉक्टरांनी त्यांना विचारलं की 2 मिनटं वेळ आहे का. ते म्हणले हो आहे ना. मग ते म्हणले बसा. मग बसलो. मला म्हणले आत्ता जे आपण पिंडीला, जे लिंगाला लोणी लावलं तेव्हा आपल्या मनामध्ये विचार काय होते बघा प्रश्न. तर गुरुजींनी सांगितलं, मनामध्ये मी रुद्र चालू होता. आपण ऐकलंच असेल, थोडासा रुद्र चालू होता. तेव्हा डॉक्टरांनी विचारलं, मुखातनं रुद्र चालू होता. मी विचारलं, मुखातनं काय बोलवतात ते नाही विचारलं, विचार काय चालू होते. आणि ते म्हणजे लक्षात आलं नाही. मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, लिंगाचं लोणी लावताना तुमच्या मंडळींचा तुम्ही विचार मनात आला. आणि त्या गुरुजींनी ते मान्य केलं. मला ती गोष्ट जरा नवीन होती की काय नक्की ह्याच्यातनं
काय निष्पन्न होणार आहे ह्या उत्कंठेत खरं वास्तविक तेव्हा मी होतो. आणि मला काय सांगितलं जात आहे हे एक गोष्ट होती. आणि त्यांनी यजमान म्हणले हो, म्हणजे एकदा येऊन गेला विचारमध्ये. ठीक आहे म्हणले, एकच फक्त आता हे करतो, वेळ घेत नाही. कामाचा विचार आला होता का बघा बरं का. गुरुजी पिंडीला ते लोणी लावत होते, तर लावून झालेलं होतं. मुखातनं रुद्र होता आणि त्यांना प्रश्न विचारलं, विचारांमध्ये कामाचा विचार आला का. आता मुळामध्ये गुरुजी डॉक्टरांनाही ओळखणारे होते, डॉक्टरांची काय योग्यता आहे हे त्यांना चांगलं माहिती होतं. तर म्हणाले हो. त्यांनी मान्य केलं, ठीक आहे म्हणाले, हरकत नाही, या तुम्ही. मग तिथं झालं, बोलणं झालं, दर्शन घेतलं आणि आम्ही परत जिथं ओंकारेश्वराचं ज्या पायऱ्या चढल्या तिथं एक वडाची उजव्या हाताला हाराचं दुकान आहे आणि तिथं वरती आल्यावर बसलो. बसा म्हटले. काय म्हटले विचार केलात, काय कळालं. तर म्हणाले, म्हटलं काही मला वास्तविक आता तुम्ही जो काय बोललात त्याचा संदर्भ काही मला काही लागला नाही. म्हणले देहाच्या कुठल्या भागाचा अभ्यास चालू आहे. म्हटलं आपलं बोलणं झालं ते 2 दिवसापूर्वी आज्ञाचक्रावरती झालं होतं, अमुक अमुक ठिकाणी येऊन थांबलं होतं. मग म्हणले मनाचा भाग, मनुष्याच्या देहामध्ये असलेली विचार, वैचारिकता, जेव्हा मनुष्याला गंध लावला जातो, गंध लावतो, जसा गंध लावला जातो कपाळावरती त्या आज्ञाचक्रावरती, त्या क्षणी लिंगामध्ये उद्दीपन येतं. आता वास्तविक आपण सगळेच जण पूजा करतो, रोज लावतही असो. आणि म्हटलं ठीक आहे, म्हणे आता असं करा, कुठं ही क्रिया करायला मिळते का ते पहा, अन्यथा घरी गेल्यानंतर तांब्या उपडा करा. घरामध्ये आपण जे तांब्या वापरतो, तर तांब्या वापरताना प्रत्येक जुन्या घरांमध्ये एक असा मोठा घेरा असलेला तांब्या असायचा आणि एक छोटा असायचा असा उभट, तो उपडा करा म्हणाले. आणि तो उपडा करून ह्या गुरुजींनी केलेली कृती तुम्ही करा. आणि ती कृती करताना त्या क्षणी माझ्याही मनात तोच भाव आला जो त्या गुरुजींच्या मनामध्ये आलेला होता. मग जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालं, दुसऱ्या दिवशीच बोलणं झालं, त्यांना सांगितलं हो अगदी हे असंच झालं. म्हणाले ही कृती जी आहे ही नैसर्गिक कृती आहे की मूलाधार चक्रातनं आज्ञा चक्रापर्यंत जेव्हा ज्ञानतंतू जातात तेव्हा मनुष्याच्या शिश्नावरती त्याचा भार पडतो. समागमामध्ये शिश्नावरचं कातडं हे मागं पुढं झाल्याशिवाय वीर्य बाहेर येत नाही. आणि वीर्य हीच एक ऊर्जा आहे ज्याचं नियंत्रण हे आज्ञाचक्रामधनं होतं. हे गंमत बघा, कुठनं संदर्भ कुठं होता. आज्ञाचक्र हे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचंही वीर्याचं नियंत्रण, त्या वीर्यामध्ये चैतन्य अवस्था उत्पन्न कराची ताकद हे आज्ञाचक्र करत असतं. आणि ते जर तुम्ही चैतन्यमय आज्ञाचक्र ठेवलं नाही तर तुमची जनन क्षमता
आणि नवनिर्मिती क्षमता दोन्हीही नष्ट होतात. आणि नंतर ऑब्झर्वेशन आजही करतो की जना मुलं होत नाहीत. ज्या स्त्रियांना गर्भाशयाचे प्रॉब्लेम आहेत, पिरियड्सचे प्रॉब्लेम आहेत, त्या हळद कुंकू लावत नाहीत. हा एक भाग झाला. आणि गोष्ट नंबर 2, त्या माता भगिनीच्या पत्रिकेत, आता ग्रहांच्या दृष्टिकोन पण याच्यावरती अवलंबून असतो. मंगळ आहे, आपण पत्रिकेत म्हणतो की लग्नामध्ये मंगळ आपण का बघितला जातो, तर तो याच्यासाठी बघितला जातो की त्या माता भगिनीमध्ये, शरीरामध्ये, त्या देहामध्ये असलेली ऊर्जा किती आहे, उष्णता नाही, ऊर्जा किती आहे आणि ती किती कडक आहे. चहा गरम असणं वेगळं आणि चहा कडक असणं वेगळं. कपड्यांना इस्त्री कडक करतो म्हणून काही वस्त्र कडक होत नाही, पण इस्त्री कडक, चहा कडक, बोलणं कडक, त्याला तर इस्त्री करत नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्या चैतन्यमय अवस्थेमध्ये उत्पन्न होणाऱ्या ऊर्जारूपी शब्दांकनामध्ये किती ताकद आहे हे त्यावरून कळतं. जुन्या काळचे जे महाऋषी होते, ऋषी होते, गुरु होते, शाळेत शिकवणारे शिक्षक होते, हे प्रत्येक जण स्वतःच्या आज्ञाचक्रावरती गंध लावून यायचे. पाठशाळेमध्ये प्रत्येक शिकवणारी भगिनी, माता, शिक्षिका ही हळद कुंकू लावून यायची. त्याचं कारण असं होतं की योग्य शिक्षण द्यायचं असेल तर पहिला स्वतःचा देह उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणून आज्ञाचक्र, ह्या आज्ञाचक्राची गंमतच अशी आहे की ऊर्जेचा स्रोत स्थिर करणं. आपण श्रावणामध्ये, श्रावण या शब्दाचाच अर्थ असा आहे की श्रवतो तो महिना. पाऊस किती पडतो श्रावणामध्ये? श्रवतो, स्त्राव श्रवतात, म्हणून श्रावण शब्द आलेला आहे. आणि इथं या श्रावणामध्ये म्हणून शंकराचे, आपण श्रावण महिना आला, लघुरुद्र करू, महारुद्र करू, तर एवढ्यावरती भाग नाही आहे की स्त्री आणि पुरुषामध्ये उत्पन्न झालेली कामशक्ती आणि त्यातनं शरीरामध्ये नैसर्गिकरित्या उत्पन्न होणारे स्त्राव हे नियंत्रित करण्याचं काम फक्त आणि फक्त हे शिव या उत्पत्ती आणि लय या तत्वामध्ये असल्या कारणाने आणि त्या ठिकाणी त्रिदोष, त्रिसूत्री आणि तुमचा ओंकार, आकार, उकार, मकार या तिन्ही गोष्टी एकत्रित येणं गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला त्यावेळी भगवान शंकराची आराधना, पूजा किंवा अभिषेक श्रावणामध्ये केला जातो की तो आपल्या देहाशी निगडीत आहे, आपल्या कर्माशी निगडीत आहे की का करायचा आहे, की नैसर्गिकरित्या तेव्हा शरीरामध्ये तो श्रवण, म्हणजे तो जे आपले रस आहे शरीरातला, तो स्त्रवाला सुरुवात झालेली असते. आणि फक्त शिव हे एकमेव तत्व आहे, त्याचा तो अधिकार आहे, त्या देवतेचा तो अधिकार आहे की तीच त्याला नियंत्रण करू शकते आणि उत्तम प्रकारे नव उत्पत्तीही करू शकते. म्हणून श्रावणामध्ये सगळीकडे आपण म्हणतो की पाऊस पडला की लगेच हिरवळ येते. मग ती जर तशी येत असती तर वाळवंटामध्ये सुद्धा पाऊस पडतो. वाळवंटामध्ये बीज रुजवलं तर तिथं हिरवळ उगवणार नाही. कारण का? तर निर्मित होणारा गुणधर्म मातीमध्ये असतो, तो त्या झाडांमार्फत जो मातीसुद्धा स्त्रवते. नुसतं माती उत्तम, तुम्ही बागेमध्ये किती जणांचे बघितले की बागकाम करताना नुसते माती आणून खत घालतं तरी झाडं मरतात. का मरतात?
कारण विचारांमध्ये जे स्त्रव म्हणजे जी ऊर्जा स्त्रवाला पाहिजे ती होत नाही. मग आपण सांगतो तो आमचा माळी आहे ना, तो लावतो, तो उत्तम, त्यांनी लावलं की झाड जगतं. मग आपण तेवढीच कृती करतो, पण का असं होतं ह्याचा विचार करत नाही. म्हणून आज्ञाचक्रामध्ये जेव्हा आपण हा विचार करतो किंवा आपल्याला ही पुढची पायरी गाठायची आहे, मागच्या ह्याच्यात सांगितलं की मोह मत्सर माया जे उदाहरणं होऊन जेवढंच मला सांगता येईल तेवढं सांगितलं आहे. तसं जर देह तयार करायचा असेल तर देहामध्ये ही गोष्ट आपल्याला सवय लागणं ही गरजेची आहे. आज्ञाचक्रावरती 2 भुवयांच्या मध्ये असलेल्या भागामध्ये पुरुषांनी गंध स्वतःच्या हाताने उगाळून चंदनाचं खोड, रेडीमेड बाहेरचं गंध नाही, 4 थेंब त्या सहाणेवर टाकायचे आणि 4 वेळा हातामधलं चंदनाचं खोड डावीकडून उजवीकडं फिरवायचं आहे. 4च वेळा आणि जेवढं आहे तेवढंच गंध आपल्या कपाळी लावायचं आहे. एकदाच. तुम्ही एकदाच घेताना भरपूर घ्या, नाही तर एकदाच घेताना थोडं घ्या. तिथे कपाळाला जेवढं पाहिजे तेवढंच ते ठेवतं. हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि जेवढ्या वेळ पाहिजे तेवढ्या वेळच ठेवतं ते. काही काही जणांना सकाळी लावतात ते संध्याकाळपर्यंत असतं. काही जण म्हणतात आम्हाला घाम येतो ते लगेच जातं. तो घाम येत नाही, तिथं तुमची ऊर्जेची जागृत अवस्था निर्माण होते म्हणून ते तिथं घाम येतो. आपण म्हणतो अंगाला घाम येणं वेगळं आणि कपाळाला घाम येणं वेगळं. घाम आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो, रुमाल काढतो. असं रुमाल घेतला तर इथं पुसत नाही, पहिलं इथं पुसतो. कारण चैतन्य जिथं जागृत होतं, चैतन्याचं जे स्थान आहे तिथं पहिला त्याचा परिणाम होतो. आणि ही कृती केली नाही तर पुढची ध्यानाची अवस्था गाठताच येणार नाही आहे. त्यामुळं ही कृती घडणं गरजेचं आहे. आणि ही घडताना नंतर आपल्याला भागामध्ये येईल की आपल्याला नाद कसा एकत्र ठिकाणी एकत्रीकरण त्याचं करायचं आहे. आपण जे म्हणतो मला काहीतरी ऐकायचं आहे, तर ते काय ऐकायचं आहे, ती शंखाची जी मगाशी कृती सांगितली ही पुढच्या भागात परत सांगेल, कारण ती दुसरी पायरी आहे. पण मुळात कपाळावरती तुमच्या आज्ञाचक्रावरती, कपाळ इथं पण चालू होतं ते इथं लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. गंध लावणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून लहान मुलांना सुद्धा घरामध्ये आपण काजळ लावतात बघा, इथं लावतात, इथं लावतात. का लावतात, तर दृष्ट लागू नये म्हणून लावतात. आणि त्याच साहित्याचं, त्याच मटेरियलचं बुक्का पण तयार केलेला असतो. मग ज्यांना जास्त नजर लागते, ज्यांना भीती वाटते, ज्यांची मुलं रात्री झोपत नाहीत, किंवा जो माणसाला रात्री झोपल्यानंतर छातीवर दडपण आल्यासारखं वाटतं, त्यांनी रात्री कपाळावरती काजळ लावून झोपावं. हा प्रयोग करून पहा. बाकी पुढच्या भागात. श्रीराम.